हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त असा झटपट अगदी वेगळ्या पद्धतीने ना चिकन मसाला बनवणार आहे आणि अजिबात कोणतं वाटण न करता अगदी झटपट असं आहे ना मस्त असं आपण चिकन मसाला बनवणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि बघू शकता तुम्हाला मी दाखवते चिकन आपलं एकदम मस्त असं शिजलेलं आहे आणि अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, कुठला मसाला टाकलेला नाही, कोणतं वाटण केलेलं नाही, तरीसुद्धा मस्त मसालेदार असा आपला चिकन मसाला तयार झालेला आहे. तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूयात. कढई घेतलेली आहे. आता कढईमध्ये ना अगोदर आपण तेल टाकूयात. मस्त चिकन कोणतंही नॉनव्हेज बनवताना आपण तेलाचा जरा जास्तीचाच वापर करतो. भरपूर असं तेल घेतलेलं आहे. 2 मोठ्या आकाराचे कांदे आहेत ना बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा टाकूयात आणि कांदा आहे ना आपल्याला छान एकसारखा हलवत राहायचा आणि भाजायचा आहे. पूर्णपणे ब्राऊन करायचं नाही आहे आपल्याला कांदा. अगदी गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा एकसारखा हलवत आहे ना भाजून घ्यायचा आहे. बघा मस्त असा आपला कांदा भाजलेला आहे, पाहू शकता. आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आणि आता आपण चिकनचं पूर्ण पाणी निथळून घेतलं आहे आणि असे मस्त मोठे मोठे पीस आहेत चिकनचे. आता चिकन टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं हे मिक्स करूयात. तर एक 5 ते 6 मिनिट आहे ना आपल्याला मीडियम गॅसवरती चिकन आहे ना, कांदा तर आपला भाजलेलाच आहे, कांद्यामध्ये छान असं चिकन आहे ना परतून घ्यायचं आहे एकदम मीडियम गॅसवरती. ह्या पद्धतीने मस्त असं 5 ते 6 मिनिट परतून घेतलेलं आहे, पाहू शकता. व्यवस्थित असं आहे ना हलवत राहायचं आणि चिकनचा आपला कलरही आहे ना बघू शकता बदललेला आहे थोडासा. आता ह्याच्यामध्ये ना छान असं 5-6 मिनिट हे परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 चमच आलं लसूण पेस्ट टाकूयात आणि आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात. आणि आपल्याला जे मसाले आहेत ना ते अगदी शेवटी टाकायचे आहेत, पाहू शकता. आलं लसूण पेस्टसुद्धा छान मिक्स करून घेतलेले. 2 मीडियम आकाराचे टोमॅटो एकदम बारीक असे चिरून घेतलेले. आता टोमॅटो टाकूया आणि टोमॅटोसुद्धा आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं, गॅस मीडियम करायचा आणि 5 मिनिटाची आहे ना वाफ काढायची. तर बघा 5 मिनिटाची वाफ काढलेली. टोमॅटो पण आपला आहे ना छान असा मऊ झालेला आहे आणि चिकनला आपल्या ना छान असं पाणी सुटलेलं आहे, पाहू शकता. व्यवस्थित असं मिक्स करूयात. बघू शकता तुम्ही मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सुखे मसाले टाकूया. तर हळद टाकलेली आहे, कांदा लसूण मसाला, मस्त कलर येण्यासाठी मिरची पावडर टाकायची, जिरा पावडर, गरम मसाला, धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकूयात आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात. एकजीव असं हे मिक्स करून घ्यायचं. गॅस आपला मीडियमच आहे किंवा बारीकसुद्धा करू शकता, एकदम स्लोही ठेवू शकता. व्यवस्थित असं हे चिकनमध्ये मसालेत ना मिक्स करून घेतलेले. आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि एक 7-8 मिनिटे ना छान अशी वाफ काढायची. हे बघा बघू शकता मस्त असं चिकन आपलं आहे ना छान असं पाणी सुटलेलं आहे, मस्त ग्रेव्हीही तयार झालेली आहे. पण आपल्याला आहे ना मस्त असा मसाला बनवायचा आहे, एकदम सुक्या टाईप बनवायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि पुन्हा झाकण ठेवूयात आणि पुन्हा एक 4-5 मिनिटाची आहे ना वाफ काढूयात. तर बघू शकता मस्त झणझणीत आणि चमचमीत असा आपला आहे ना चिकन मसाला आहे ना तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता ह्याच्यावरती आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि पुन्हा व्यवस्थित असं आहे ना हे मिक्स करून घेऊयात, पाहू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे, कोणतंच वाटण घाटणाचा पसारा न करता बनवलेली रेसिपी आहे. व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि चिकनसुद्धा तुम्हाला सांगते खूप सुंदर असं आहे ना शिजलेलं आहे. बघू शकता मस्त असं चिकन पण आपलं शिजलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते.
अगदी बघता क्षणी ना तोंडाला पाणी सुटेल इतकं सुंदर असं आपलं चिकन झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ना अगदी झटपट वेगळ्या पद्धतीने ना चिकन मसाला करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांची मनापासून धन्यवाद.